बसलेले लोकांचा फारच बॅटरी डाऊन झाली. अरे अरे अरे, पहिल्या दिवसात जर बॅटरी डाऊन झाली तर अवघड. अजून काल्यापर्यंत दिवस काढायचे आपल्याला 7. असं नाही झालं. पहिला दिवस आहे, अजून नामानं सुरुवात असते. म्हणून सर्वांनी एकदा म्हणजे भगवंताला हाक मारायची, कारण आज भगवंताचं वास्तव्य आपण या ठिकाणी निर्माण केलं. आणि म्हणून एकदा जोरात काय आवाज. अरे छान, सगळ्यांचं मनपूर्वक दर्शन घेतो. नामे तारले पातकी, नामे तारले पातकी, मुक्त झाले मृत्यूलोकी. ऐसे बोलियले वाल्मीक, महाभारती व्यापारी. कलियुगे हरि कीर्तन, असंच आहे ना. कलियुगे हरि कीर्तन, करिता तरले अधम ज्ञान. ऐसे बोलिले वाल्मीक, महाभारती व्यापारी. निळा म्हणे असंख्य, निरामने असंख्यात, हरीच्या नामे झाले संत. ऐके बोलले वाल्मीक, महाभारती व्यापारी. तते भीमरथ्यं, वरं कुण्डलिकायुधात्वं मुनीन्द्रये. समागत्यतिष्ठन्तमहानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाचार्य प्रथमनाम. बाबाजी सद्गुरु अलंकापुरे रम्यति पदं भोजते प्रदेशं विलिन्द्राजुरे समाधितमूर्ति भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये जयति कुर्यात्मरान ओवल तळविधेंचे अधिकरण श्रीवंदू श्रीचरण श्री गुरुंचे नमस्कार श्रीहंताची माताच्या नावे सत्संग वितरी दंडवत जोडी तो कमी असणारी ही आयोजित कीर्तनवृत्ती सेवा आणि आयोजित कीर्तनवृत्ती सेवेसाठी प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांचे निस्सीम असणारे शिष्य श्री संत निरोबाराय यांचा नामपूर प्रकरणातील 4 चरणाचा अतिशय महत्वाचा असणारा अभंगाच्या कीर्तनवृत्ती सेवेकरता निवडला आहे. अभंग श्रीमंत निरोबारायांचा आहे की जे निरोबाराय संत मालिकेतील शेवटचे संत आहेत. जितके मन संत या मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण झाले आणि शेवटचे संत म्हणून ज्यांची गणना केली गेली वारकरी संप्रदायामध्ये ते श्रीमंत निरोबाराय आणि त्या निरोबारायांचा नामकर प्रकरणातील अतिशय सुंदर असा मानवी देहामध्ये जीवन माणसानं काय पद्धतीनं जगावं याचं यथार्थ दर्शन घडवून आणणारा अभंगाच्या वास्तविक पाता या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाकडे पाहिल्यानंतर अभंग नामपर प्रकरणातील त्याचं कारण असे की पहिला दिवस नामानं सुरुवात व्हावी. सप्ताहाची पहिल्या दिवसाची सुरुवात ही नामाला होत असते म्हणून वास्तविक पाहता सप्ताहातील पहिल्या दिवसाचा कीर्तनकार बांधलेला आहे. तसं जर पाहिलं तर सप्ताहामध्ये 3 कीर्तनकार बांधलेले आहेत की ते नियम सोडून बाजूला जाऊ शकत नाहीत. पण नंबर 1 जर कीर्तन आहे तर ते पहिल्या दिवसाचं आहे. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार बांधलेला आहे. कालेच्या आदल्या दिवशीचा म्हणजे जागराचा कीर्तनकार बांधलेला आहे आणि काल्याचा कीर्तनकार बांधलेला आहे. बांधील म्हणजे नियमाला बांधलेलं आहे, गावाचं बांधील नाही, नियमाचा बांधील आहे. गाव काय ह्या वर्षी सांगाल पुढच्या वर्षी म्हणाल रामकृष्ण हरी महाराज आहे का नाही असा विषय असतो. म्हणून गाव बांधलेलं नाही. सांगण्याचं तात्पर्य की कीर्तनकार नियमाचा बांधलेले वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. आणि म्हणून संत वाङ्मयामध्ये प्रत्येक संतांचे जर आपण अभंग पाहिले तर नामपर प्रकरणातील आहेत, संतपर प्रकरणातील आहेत, उपदेशपर प्रकरणातील आहेत, स्थितीपर प्रकरणातील आहेत, मागणीपर प्रकरणातील आहेत, कालेचे प्रकरणातील आहेत, करुणापर प्रकरण आहे. मग असे प्रकरण असताना नामपर प्रकरणाचं सुरुवात नामपर प्रकरणातील अभंगानं व्हावी असं बऱ्यापैकी म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये थोडस तो बांधील विषय धरला जातो. म्हणून पहिला दिवस हा नामपर आणि नामपर असणारा हा अभंग वास्तविक पाहता अभंग निळोबारायांचा पण या 4 चरणामध्ये निळोबारायांनी एक विषय पूर्ण केलेला आहे.
नामाचं श्रेष्ठत्व असणारा, नामामुळे नेमकं काय घडतं, नाम नाही घेतलं तर काय घडतं, घेतलं तर काय घडतं, असं बऱ्याचशा गोष्टीचं वर्णन मात्र म्हणजे या ठिकाणी निळोबांनी या 4 चरणामध्ये वास्तविक प्रतिपादन केलेलं आहे. मग 4 चरणामध्ये 4थ्या चरणावरती नामाच्या श्रेष्ठत्वाचा जो एक विषय हाताळला निळोबांनी, तो विषय 4थ्या चरणावरती पूर्णत्वाला गेला, 5व्या चरणाची गरज पडली नाही. आणि मग निळोबा सांगतात की नामामुळे कितीही पातकी असला, म्हणजे पाती जरी असला तरी पण तो या मृत्यू लोकामध्ये तरुण जातो. एवढं ह्या मृत्यू लोकाचं सुद्धा श्रेष्ठत्व तितकंच आहे. वास्तविक पाहता या मृत्यू लोकांचा व्यवहार असा आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे का मरणीची सरी आणि उत्तम चिवरे कीर्तनवाई. काय करा, एक खालचा शेट देते ना वरचा शेट देते, तुम्ही थोडे इकडे तिकडे गेला का नाही की माझं बिघडते का, तसं करू नका. तुका म्हणी ह्या लोकीचा व्यवहार नका डोळे धूळ भरून राहून आता विषय. म्हणजे मृत्यू लोकांचा व्यवहारच असा आहे की जन्माला यायचंय मरायचंय, जन्माला यायचंय मरायचंय, हा व्यवहार मृत्यू लोकांचा जरीही असला तरी पापी सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये तरुण जातो, त्याचा उद्धार होतो, तो देव होतो. हे सामर्थ्य या मृत्यू लोकांचं आहे, त्या नामाचं आहे. आणि मग हा सिद्धांतपूर्वक ज्यांनी राम अवताराच्या अगोदर पूर्णत्वाला नेलं, ते वाल्मिक ऋषींनी तो सिद्धांत मांडला की नामावरती नाही का भूतकाळात करले, भविष्य काळात करणार आहेत, वर्तमान काळात करत आहेत, एवढं सामर्थ्य या नामस्मरणाचं आहे भगवंताच्या. व्यासांनी सुद्धा ते मान्य केलं. आणि मग कलियुगामध्ये जर सर्वात श्रेष्ठ जर काही साधन असेल तर ते म्हणजे नामस्मरण, नामघोष. आता वास्तविक पाहता नामस्मरण हे वैयक्तिक एकट्यासाठी आहे, एकटा नामस्मरण करू शकतो. पण या ठिकाणी मात्र निळोबराय सांगतात कलियुगामध्ये हरी कीर्तन म्हणजे भगवंताचं कीर्तन, कारण कीर्तन भगवंताला आवडत असल्यामुळं कीर्तन हे कलियुगामध्ये उद्धारून जाण्याचं साधन आहे. आणि कीर्तन हे माध्यम भगवंताला आवडतं म्हणून कलियुगामध्ये बाकीच्या फंदात न पडता कीर्तनच करावं. आणि मग असंख्य कुटुंब किंवा असंख्य जे नामधारक आहेत त्यांचा उद्धार झाला. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, कशामुळं भावे गाता गीत विठोबाचे. निळोबरायांना नेमकं तेच सांगायचंय की असंख्यात, निळा म्हणे असंख्यात, म्हणजे त्यांची संख्या सुद्धा मोजण्याच्या पलीकडचे इतके नामधारक की त्या नामधारकांचा उद्धार झालेला आहे. अभंगाचा 4था चरण सांगून चरणाच्या अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमच्या समोर मांडलेला. मी म्हणतो हाच अर्थ या अभंगाचा, असं मात्र मी म्हणणार नाही. त्याचं कारण असं आहे की एक अभंग ज्या वेळेला हजारो कीर्तनकार सेवेला येत असतात त्यावेळेला 1000 जणांची 1000 मत आहेत. पण मी म्हणतो हाच अर्थ, याच्यापेक्षा वेगळा अर्थ असू शकत नाही असं मात्र मी म्हणणार नाही. कारण त्याचं नावच अभंग आहे की अभंग म्हणजे ज्याला भंग नाही असा अभंग. अभंग घेणारे मात्र जाग्यावरती गेले पण अभंग तसाच आहे. अभंग घेणारे जाग्यावरती गेले पण अभंग मात्र तसाच आहे. असा भाग आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे चालू असलेला हा रामनवमी निमित्त अखंड नामयज्ञ सोहळा आणि ह्या अखंड नामयज्ञ सोहळ्यातील आता पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे. वास्तविक पाहता पहिला दिवस म्हटलं की बऱ्याचशा अडचणी असतात. म्हणजे पहिल्या दिवशी माणसं कमी असणार, पहिल्या दिवशी सिस्टीम बरोबर नसणार, पहिल्या दिवशी बऱ्याचशा अडचणी, टाळकरी कमी, वादकांची अडचण, गाणाऱ्यांची अडचण. पण इथं मात्र पहिल्या दिवशीच ऐश्वर्य आहे. आणि वास्तविक पाहता पहिला दिवस थोडासा उशिरा चालू झाला. तर वास्तविक पाहता आपल्याकडे 1 तास उरला खटवांच्या आता भाग राहिलाय. आणि म्हणून पहिल्या दिवशी 12 वाजून पण चालत नाही. जरी 10ला सुरुवात झाली तरी 12 वाजून चालत नाहीत. पहिला दिवस हरिपाठ थोडासा उशिरा झाला, महाराजांनी सांगितलं म्हणजे हरिपाठ उशिरा झाला की पुन्हा संत पंगत होईते नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. पण पहिल्या दिवशीचं जे वातावरण तयार झाले ते वातावरण खरोखर प्रभू रामांना सुद्धा आवडेल असं वातावरण तयार झालं. प्रभू रामांना सुद्धा आवडेल हे वातावरण.
कारण इतकी माणसं पहिल्या दिवशी छान 2 मृदंग वादक, म्हणजे जिथं मृदंग एक मृदंग वादक मिळायची मुश्किल आहे, पण तो 2 मिळाले आणि दोघंही बसल्यात, होय की नाही. आणि निश्चितपणानं मनाच्या अंतकरणापासून त्यांची सेवा चालू आहे. हार्मोनियमसाठी आहेतच, टाळकरी तितक्याच संख्येची, होय की नाही. विनेकरी बराच वेळ झाला विनेकराचं माझं लक्ष आहे. त्याचं म्हणणं तो आटप लवकर, बाकीच्या भानगडीत पडू नको. तो नामाच आहे, मग निळोबराया, हे निळोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. निळोबरायांचा अधिकार इतका मोठा आहे की ज्या निळोबरायांना अनुग्रह न देताच जगद्गुरु तुकोबराया सदेह वैकुंठगमन झालं, आणि सदेह वैकुंठगमन जगद्गुरु तुकोबरायांचं झालं. पण निळोबराय हे निस्सीम असणारे शिष्य तुकोबरायांचे त्या निळोबरायांना अनुग्रह देण्याचं राहून गेलं, आणि जगद्गुरु तुकोबराय वयाच्या 42व्या वर्षी सदेह वैकुंठगमन झालं. तेच निळोबराय सांगतात, मानवदेह घेऊन निज धामा गेले आणि निळा म्हणी सगळं संताप शेविले. म्हणून मानवी देहासहित विनयासहित सर्वांच्या समोर कलियुगातला हा फार मोठा चमत्कार आहे. याच्यानंतर चमत्कार होणे शक्य नाही किंवा त्याच्या अगोदरही झालेला नाही. आणि म्हणून असे निळोबराया की जे तुकोबरायांचे शिष्य आहेत, की तुकोबरायांना सर्वस्व मानणारे निळोबराया, त्या निळोबरायांनी अनुष्ठान मानलं तुकोबराया वैकुंठगमन झाल्यानंतर, आणि अनुष्ठान मानल्यानंतर 42 दिवस अनुष्ठान मानलं. निळोबरायांनी 42 दिवस म्हणजे अनुष्ठान मानलं, आणि स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटीला आला आणि लख प्रकाश पडला. त्यावेळेला निळोबराया समाधीस्थ असणारे, म्हणजे नाममय झालेले निळोबरायांनी डोळे उघडून पाहिल्याबरोबर जगाचा मालक समोर उभा आहे, आणि जगाचा मालक समोर उभा आहे पाहिल्याबरोबर निळोबरायांना आनंद व्हायला पाहिजे होता वाटतं आता. पण निळोबराया म्हणले, येथे तुझं लागी बोलविले तुझे, होय की नाही. पार्थिव्या वाचून आलासी का, अरे बाबा तुला इथं बोलावलेलंच नाही, होय की नाही. सामान्य नाही, निळोबरायांनी जगाच्या बापाला सांगितलं, एवढं सोपं नाही. पंढरीश पांडुरंग परमात्मा नाही का, आणि त्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर निळोबरायांनी पाहिल्याबरोबर सांगितलं, अरे बाबा तुला बोलावलेलंच नाही, तुला न बोलावता तुझं इथं येण्याचं कारणही नाही. माझं जे अनुष्ठान आहे, माझं जी या ठिकाणी जी साधना चालू आहे, ती तुझ्यासाठी नाही, माझे सद्गुरु जगद्गुरु तुकोबराया त्यांच्या भेटीसाठी, की त्यांनी पुनश्च येऊन मला भेट द्यावी आणि माझं राहिलेलं उर्वरित काम आहे ते पूर्णत्वाला न्यावं, आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी मानलेलं अनुष्ठान आहे, हे तुझ्यासाठी नाही. आणि मग मात्र नाही का, जगाच्या बापानं सुद्धा खाली मान घालून जावं, हे सामर्थ्य निळोबरायांचं आहे, हे सामर्थ्य निळोबरायांचं आहे. आणि मग त्या निळोबरायांसाठी जगद्गुरु तुकोबरायांचं सदेह वैकुंठगमन झालं, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराया पुनश्च निळोबरायांच्या भेटीला आले, आणि पुनश्च म्हणजे कृपा आशीर्वाद दिला. लावून या हात पुरवायला माता सांगितली चिंता न करावी. आणि मग मात्र कुणी कोणाला आशीर्वाद देतोय कलियुगामध्ये, कोणाचाही आशीर्वाद कुणाला मिळत नाही, तेवढी ताकद असावी लागेल. आशीर्वाद देणारे तितकेच महान आहेत, आशीर्वाद घेणारेही तितकाच महान आहे. दोन्हीही अधिकारी आहेत, आशीर्वाद देणारे सुद्धा मामुली नाहीत. जगद्गुरु तुकोबराया जर पाहिले नाही का,
फुकरा आणि तुका आकाशा येवर नाही. म्हणजे रामेश्वर शास्त्रींनी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांची ब्रह्माशी तुलना केली. तुकिता बोलणे ब्रह्मा तुका आणि म्हणून खऱ्या अर्थाने वरणमुक्ता अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा वास्तविक पाहता जगद्गुरु या शब्दाचा अर्थच असा आहे की जगामध्ये कोणताही प्रश्न तयार झाल्यानंतर सोडवण्याची ज्यांची ताकद आहे ती जगद्गुरु, आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचे असणारे शिष्य निळोबाराया आणि त्या निळोबारायांचा असणारा अभंग पातकी. म्हणजे नामानं पापी जरी असला तरी नामस्मरणाची एवढी मोठी ताकद आहे. नामस्मरणाची एवढी मोठी ताकद आहे. म्हणजे कितीही पाप जरी झाली तरी नामाच्या नाही का एका नामवरती काढीन. जस ज्ञानोबा सांगतात तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता आले. म्हणजे नामामुळे कितीतरी पापांचा नाश होतो एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मग नाम घेत असताना वास्तविक पाहता शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये 1 कोटी नाममंत्र सांगितले. 1 कोटी नाममंत्र सांगितले. पण 1 कोटी नाममंत्र जरीही सांगितले असले तरी 1 कोटी नाममंत्र करण्याच्या योग्यतेला आपण जात नाही किंवा ते आपल्याला शक्य नसल्यामुळं आपल्याला जो वारकरी संप्रदायांनी सांगितलेला जो मंत्र आहे. आता बघा वास्तविक पाहता रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र तुम्ही घेऊ शकता. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने घेतलाच पाहिजे. पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही तो सुद्धा रामकृष्ण हरी जर म्हटला तर त्याचं नुकसान होणार नाही. त्याचा पुण्याचा संचय होईल पण नुकसान नक्कीच होणार नाही. पण गंमत अशी आहे रामकृष्ण हरी मंत्रानं कलियुगामध्ये पुण्याचा संचय तयार होईल पण मुक्त होता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की रामकृष्ण हरी या मंत्रानं पुण्याचा संचय तयार होईल. त्या संचयावर पुढच्या जन्मामध्ये नाही का त्याचा उपयोग निश्चितपणानं होणारच आहे. पण कलियुगामध्ये मानवी देहामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये मग सद्गुरू करावा लागेल. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणून जाणते न गुरु भजिये ते कर्तकार्य होजे ऐसे मूळ संचने सहजे शापा किंवा गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान सांगतात. मग गुरु शिवाय ते प्राप्त होत नाही आणि म्हणून गुरु शिवाय प्राप्त होत नसल्यामुळे गुरु असावा आणि गुरुच्या नंतर सद्गुरु आणि सद्गुरूंच्या नंतर श्रीगुरु. वास्तविक सद्गुरु जर जीवनामध्ये मिळाला तर सद्गुरूंच्या मार्फत जो मिळालेला जो मंत्र आहे त्या मंत्राची सुरुवात ओम अक्षरापासून आहे. आणि ज्या मंत्राची ओम अक्षरापासून सुरुवात आहे तो मंत्र जीवनाच्या उद्धाराचा आहे. तो मंत्र नाही का. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा सुरुवात करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमो जी अभ्या जय जय स्वतम वेद्या आत्मती प्रकाश असा भाग आहे. आणि म्हणून खरं ओम या अक्षरानं सुरुवात. अरे ओम अक्षरानं विश्वाची निर्मिती झाली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया सुद्धा सांगतात ओंकार प्रधान ओंकार प्रधान. ओंकार कसा आहे प्रधान आहे प्रमुख आहे मुख्य आहे. मग असा असणारा जो ओंकार आहे त्या ओंकारापासून ज्या मंत्राची निर्मिती आहे तो मंत्र सद्गुरूंच्या माध्यमातून जर आपल्याला प्राप्त झाला तर निश्चितपणानं जाणीव होते उंची
ते ज्ञान पैगा भरावे जरी म्हणी असे आणावे तरी संता या भगावे सर्वस्वी हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं. जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा काही मिळवावं लागत नाही. जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सद्गुरु भेट आहे. जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आतमध्ये असणाऱ्या भगवंताची जाणीव आहे. जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जन्म मरणाचं चक्र थांबतं. असं असणारं आध्यात्मिक ज्ञान सद्गुरूंकडून मिळालेल्या मंत्रानं होत. म्हणून सद्गुरूच्या माध्यमातून मिळालेला जो मंत्र आहे त्या मंत्रानं उद्धार होतो. पण कलियुगामध्ये साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार कलियुगी आपलं पाहता. कलियुगामध्ये जे आता साधू आहेत, आता साधू म्हणजे बरेचसे संधी साधू पण आहेत. संधी साधू वेगळे साधू भगवी कपडे घातली तर त्याला साधू म्हणता येणार नाही. मग साधू कोण आहेत? कलियुगामध्ये जर संत कोण असतील तर ते श्री क्षेत्र नारायणपूरचे अण्णा आहेत. श्री क्षेत्र नारायणपूरचे अण्णा हे कलियुगातले संत आहेत. साधू थोर जाणार साधू थोर जाणार होय की नाही. कुशेगावचे सेवागिरी महाराज साधू थोर जाणार साधू थोर जाणार. किंवा गोंदवलेकर महाराज गोंदवल्याचे ते गोंदवलेकर महाराज सुद्धा कलियुगातले संत आहेत. म्हणून साधू थोर जाणार असे हे संत मात्र कलियुगातले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नाम आता वास्तविक पाहता नामस्मरण करत असताना सर्वांना सर्व मार्गे सोपं सांगताना म्हणजे ज्ञानोबराया सुद्धा सांगतात तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे की ज्या मंत्रानं तुमची वाचा पवित्र होईल, ज्या मंत्राच्या ध्यासानं तुमच्याकडे सद्गुरु होऊन येतील, गुरु होऊन तुमच्याकडे येतील. म्हणून जो मंत्र सांगितला ज्ञानोबरायांनी तो मंत्र असा आहे रामकृष्ण नामे गुरुदेव रामकृष्ण नामे ही दोन्ही ज्ञानोबराया सांगतात. आणि बाबा कलियुगामध्ये नामस्मरण करत असताना काय करा? रामकृष्ण नामे ही हृदय मंदिरी स्मराचारी आपुली आपण करा तोडवण संसार बंधन तोडायची. म्हणून राम आणि कृष्ण वास्तविक पाहता ही दोन्हीही अक्षर घेण्यासारखे कुणीही घेतली तरी चालतात. वास्तविक पाहता कृष्ण म्हणायला थोडासा अडचणीत आहे होय की नाही. कृष्ण म्हणजे क्रचंती म्हणण्यासाठी अवघड असणारा असा भाग आहे. कृष्ण म्हणायला सोपा नाही. कृष्ण म्हणण्यासाठी तोंडामध्ये दात असावे लागतील होय की नाही. आणि राम म्हणायला सुद्धा तोंडामध्ये दात असावा लागेल. बघा गंमत अशी आहे, म्हणजे गमतीचा विषय म्हणून नाही, पण ज्याच्या तोंडामध्ये जर दात नसेल, आता एक दोन दात पडणं वेगळं आणि पूर्ण निघून जाणं वेगळं. पूर्ण निघून गेल्यानंतर ज्या वेळेला नाही का नारळाच्या खोबऱ्याच्या वाटीसारखं ज्या वेळेला तोंड होतं असं गोल आहे का नाही, आणि गोल तोंड झाल्यानंतर जर राम म्हणायला गेला
तर रामाचा उच्चार होत नाही महाराज. राम म्हणण्यासाठी सुद्धा दातच असावा लागेल तोंडामध्ये. बघा, म्हणजे राम म्हणताना सुद्धा जर दात नसेल तर तो यम म्हणतो, पण राम म्हणता येत नाही. बरोबर, गंमत अशी आहे की राम म्हणता येत नाही म्हणून तोंडात दात असावा लागेल. म्हणून जोपर्यंत जाते तोपर्यंत राम म्हणा, असं संतांचं म्हणणं आहे. सर्व सकळ दरवारी हात चालाव या पारी, तव तू आपुली त्वरित पारी, तीर्थयात्रे जाय चुकून नाही. म्हणून राम आणि कृष्ण, रामानं सुद्धा राम मंत्राचा सिद्धांत सांगितला गेला गुरु तुकोबारायांनी. जर राम म्हटला नाही का, अरे आपल्या गावात राम आहेच, होय की नाही, आहे का नाही, आहेच. राम नावाचा मनुष्य नव्हे, राम नावाचे आमच्या गावात बी 2-4 राम आहेत, होय की नाही, 2-4 राम गावातले, पण कधी पारायणात बसलेले नाही असे राम आहेत. आणि म्हणून राम आहे तैसा हृदयामध्ये मिळामो, आता सर्व सुखाचा आरामो, ही भ्रांतीची काम विषयावर ज्ञानोबा सांगतात. तसं राम जर म्हटला, सतत सातत्यानं जर राम 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 जर म्हटला, परिणाम काय होतो? राम म्हणता राम रामाची होईये, पदी पैसोनी पदवी घेईये, जगद्गुरु तुकोबारायांचा सिद्धांत आहे. तुकोबाराय सांगतात, अरे राम म्हणणारा राम होतोच, याच्यामध्ये शंका नाही. तुका म्हणजे जगातीसाठी नाही तरी गोष्टी बोलू नये, म्हणून राम म्हणणारा राम होतोच असा तुकोबारायांचा सिद्धांत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याला पुरावा एक रामायणातला आहे, त्याला पुरावा एक रामायणातला आहे. रामायणामध्ये ज्या वेळेला सीता मातेला रावण घेऊन चालला होता, आणि रावण घेऊन जात असताना आकाशमार्गे चाललेला सीता मातेला रावण घेऊन आकाशमार्गे चालला, आणि आकाशमार्गे जात असलेल्या रावणाला ज्या वेळेला जटायूनं पाहिलं, आणि जटायूनं पाहिल्यानंतर मग मात्र नाही का जटायूचं आणि रावणाचं आकाशामध्ये घनघोर युद्ध झालं दोघांचं. आणि युद्ध झाल्यानंतर मग मात्र रावणानं थोडंसं राजकारण केलं त्यावेळी. म्हणून ज्याला राजकारणात उतरायचंय त्यानं रामायण महाभारताचा स्टडी केला पाहिजे. रामायण महाभारताचा जर स्टडी केला तर निश्चितपणानं राजकारणातल्या ज्या चाली, कीर्तनातल्या चाली वेगळ्या आणि कीर्तनाच्या चाली वेगळ्या. आता कीर्तनाच्या चाली बी बेसूर आणि राजकारणातल्या चाली बी बेसूर. काय कोणाचा कोणाला ताळमेळ नाही, देणं नाही, घेणं नाही, नाही. सांगण्याचं तात्पर्य, त्यावेळेला राजकारण केलं बघा रावणानं. रावणानं राजकारण केलं. रावणानं बराच वेळ ज्यावेळेला जटायूतून दोघांचं युद्ध झालं, आणि युद्ध झाल्यानंतर मग रावणानं जटायूला विचारलं, बाबा तुझं मरण कशात आहे? जटायूनं सुद्धा त्याला विचारलं, तुझं मरण कशात आहे? आणि ज्या वेळेला जटायूनं सांगितलं नाही का, जटायूला रावणानं सांगितलं, माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे.
पायाच्या अंगठ्यात मरण म्हणल्याबरोबर जटायूनं ठोक मारली कुठं रावणाच्या अंगठ्यावर. त्याच वेळेला तो डाव साधून जटायूचे पंख रावणानं छाटले आणि जटायूचे पंख छाटल्यानंतर तो धारातीर्थ अवस्थेमध्ये तो खाली पडला, जटायू खाली पडला आणि जटायू खाली पडल्यानंतर मग रक्तकुंभाळ अवस्थेमध्ये पडलेला कासावीस लुकलुकत्या डोळ्यानं पाहणारा तो जटायू भगवंताचं नामस्मरण चालू होतं. तेव्हा द्रौपदीने हात मारली, कोठे तुमचा आशीर्वाद आणि मग भगवंताला हाक मारली जटायूनं हाक मारल्याबरोबर काही क्षणामध्ये प्रभू राम लक्ष्मण त्या ठिकाणी हजर झाले. कारण भगवंताचं ब्रीद वाक्यच आहे, माझी भक्त जाती जे महाराज कीर्तनाची जगात येते पांडुरंगाला द्वेष नाही म्हणून कीर्तन ज्या ठिकाणी चालतं ना त्या कीर्तनाच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव उभे असतात टाळ घेऊन, असं संत वाङ्मय सांगतंय. संत वाङ्मय सांगतं की ज्या ठिकाणी कीर्तन चालतं भगवंताचं त्या कीर्तनाच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव टाळ घेऊन उभे असतात. ते आपल्याला दिसत नाही, तेवढी दृष्टी आपली तयार नाही आणि म्हणून ती दृष्टी तयार करण्यासाठी वारंवार वर्षानुवर्षे ही पारायण चालू ठेवायचं. त्याचं कारण तेच आहे, कारण आपण प्रापंचिक जीव असल्यामुळं काला झाल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा पहिल्या दिवशीच आपण मंडपात तिथे येऊन बसणार, होय की नाही, असा भाग आहे. म्हणून ठाईचं बैसोनी करायचं चित्त आपलं प्रपंचात होत नाही. म्हणून इथे हे नियोजन वर्षानुवर्षे करायचे खर्च करून फक्त माझा मुद्दा कुठं आला होता तेवढं सांगा, म्हणजे पटकन पुढे जाऊ आपण. टावर शेजारी सुद्धा रेंजचा तपास अरे 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 विहाय घ्या, एअरटेल घ्या, कुठल्याच कारला रेंज नाही बसलेले. अरे 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 मी आलो तो कुठपर्यंत हे मला म्हणायचंय आणि जायचंय पुढचा आपल्याला मुद्दा घेऊन जायचंय. आलो तो कुठं क्या बात आहे. जटायू कशी आपण होतो, जटायू कासावीस अवस्थेमध्ये पडलेला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये भगवंताचा प्रभू रामांचा धावा केला. अरे देवा नेमका कुठे? त्यावेळेला माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा ते घेता आलो आपण. आणि मग भगवंत त्या ठिकाणी हजर झाला आणि हजर झाल्यानंतर पाहिल्याबरोबर जटायू रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला त्या जटायूला उचलला प्रभू रामांनी आपल्या मांडीवरती घेतला आणि मांडीवरती घेतल्यानंतर जटायूला सांगितलं, अरे बाबा तुला पाहिजे ते माग, आधी समर्थ सेवा देण्यासाठी या ठिकाणी हजर आहे. म्हणून थोडाशी पाहिजे ते मग तुझ्यासाठी दिव्य देह जरी मागितला तरी आता माझी द्यायची तयारी आहे. आणि मग जटायूला नाही का मांडीवरती बसवला प्रभू रामांनी आणि मांडीवर बसल्यानंतर जटायू मात्र आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे सासरे होई की नाही. आणि मग तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची त्या देखलिया पाहिल्याबरोबर सार्थक झाल्यासारखं वाटलं जटायूला. आणि मग मात्र नाही का अश्रू नयनाने जटायूनं पाहिलं प्रभू रामांकडे, प्रभू रामांचं तेज पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणला आता ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला, होय की नाही. आणि मग प्रभू रामांनी लक्ष्मणाला सांगितलं, अरे जटायूसाठी पाणी आणा.
पाणी आणा म्हणल्यावर जटायूने सांगितलं मला आता पाण्याची गरज नाही. अरे अनंत जन्माच्या तपश्चर्यानंतर तुझं दर्शन आहे, आज मला खऱ्या अर्थानं नाही का कुठंतरी माझं आज निश्चितपणानं पुण्य फळाला आलं. जगाच्या बापाच्या मांडीवरती मला बसायला मिळालं. आज ह्याच्यापेक्षा मी भाग्यवान जगाच्या पाठीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नसल असं जटायला वाटलं. जटायून सांगितलं मला पाण्याची गरज नाही. का गरज नाही? अरे भगवंत कायम स्वरूपी तुझं नामस्मरण माझ्या कंठामध्ये, कंठी धरला कृष्णमणी अवघा जणी प्रकाश. अरे कायमस्वरूपी तुझ्या रामनामाचा जप माझ्या कंठामध्ये चालू असलेला जो जप आहे तो पाणी पिताना त्या जपामध्ये खंडता पडेल आणि तितका सुद्धा खंड मला सहन होणार नाही. म्हणून जगाचा बाप जटायूला पाणी पाजत होता, ते जटायूनं ते पाणी नाकारलं आणि तोच जटायू राम म्हणता म्हणता राम झाला आणि निजधामाला निघून गेला. हे राम नामाचं सातत्य म्हणजे राम नामाचं सातत्य ठेवल्यामुळं राम म्हणता म्हणता राम झाला. हा सिद्धांत बराया अभंगाच्या पहिल्या चरणात नामे तारिले पातकी नाही का आणि मुक्त झाले मृत्यू लोके. म्हणून खऱ्या अर्थानं मृत्यू लोकामध्ये मुक्त होण्यासाठी हा नरदेह तुम्हाला भगवंतानं दिलेला आहे. देवी दिला देह भजना सोया झाला फाटा बालिकेचा. म्हणून मृत्यू लोकामध्ये मगाशी आपण सांगितलं जसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणे यह लौकीचा व्यवहार नका डोळे धूर भरून राहू. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचंय मरायचंय. पण एक गंमत अशी आहे या मृत्यू लोकामध्ये उद्धाराचं साधन नाम आहे, होय की नाही? या मृत्यू लोकामध्ये उद्धाराचं साधन नाम आहे आणि नाम साधनावरती नाही का एकदा का तो साधक आरूढ झालाय की या मृत्यू लोकामध्ये त्याचा उद्धार होतो. हे सामर्थ्य मृत्यू लोकाचं आणि नामाचं आहे. बघा विठाला लोक सांगितले नाही का म्हणजे स्वर्ग लोक आहे, पाताळ लोक आहे, वैकुंठ आहे. पण याच ठिकाणी सर्व काही असणार हे भूवैकुंठ आहे आणि ह्या भूवैकुंठामध्ये वास्तविक पाहता पुण्याचा संचय झाला, रामनामाचा संचय झाला तर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. इतकं हे मृत्यू लोकांचं सामर्थ्य आहे. कारण इंद्रपद सुद्धा काही काळापुरतच आहे. ज्ञानोबराय सांगतात की मृत्यू लोकांमध्ये म्हणजे वास्तविक पाहता या ठिकाणी पुण्य करायचं, स्वर्गातील दिव्य भोग भोगायचे, पण स्वर्गात सुद्धा कायमस्वरूपी तिथं राहता येत. मग पुण्याची पावती उतरे, इंद्रपणाची ओटी उतरे आणि येऊन लागत माघारे मृत्यू लोकात. म्हणून खऱ्या अर्थानं मृत्यू लोकांमध्ये नाही का राम होऊन राहता येतं, मृत्यू लोकांमध्ये साधक म्हणून राहता येतं, मृत्यू लोकांमध्ये कायमस्वरूपी राहता सुद्धा येतं. पण कसं नाम
आता काय झालंय, आपल्याला वेळ कमी झाला, सगळं आता मोठं वातावरण झालंय. मला काय नाही, मी 2 वाजेपर्यंत म्हणलं तरी चालेल, माझी अडचण कायच नाही. लोक म्हणतील चैतन्य महाराज हा मनुष्य कुठून आणला तुम्ही, 12 वाजवल्या कारण असताना असं नको व्हायला. म्हणून सामर्थ्य सांगितलं की स्वर्गातील सुद्धा लोक ह्या मृत्यू लोकाची इच्छा करतात. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा कशासाठी, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नारायण नावामुळे जीवन मुक्त होता येतं इथं. म्हणून एकच करायचंय नामदेवराया सांगतात. नामदेवरायांनी सांगितलं अरे बाबा मानव देहामध्ये येत ना, मानव देहामध्ये एकच काम करायचंय, नाम नाम गाऊ नाम ध्याऊ, ध्याऊ शब्द आहे नामदेवरायांचा. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबासी वाऊ. आणि म्हणून कलियुगामध्ये वास्तविक पाहता नामस्मरण करत 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 कधी एकदा तो नाममय झाला हे सुद्धा कळत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात सिद्धांतपूर्वक तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून पाप पुण्यांगात व्हायचे नाही. म्हणजे आम्ही नामरूप झालो आणि देव झालो. वास्तविक पाहता नाही का तो नामधारक, सुरुवातीला दिसणारा नामधारक, नाम घेणारा जो साधक आहे तो साधक सुद्धा साधक न राहता नाही का तो कधी देव झाला हे सुद्धा कळत नाही. म्हणजे साधक ही नाही आणि शिवाय तो नामधारक सुद्धा कोणा त्याची चिंता. म्हणजे ज्ञानोबराय सांगतात एकदा का तो नाममय झाला कि मग ज्ञानदेवा गुरु संगती सत्यानी हरे दिसे आत्मगत. किंवा ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ती ही मोठी उभी विटेवरी. आणि मग ही अवस्था तयार होती आणि ही अवस्था तयार झाल्यानंतर मग मात्र पुन्हा याची पातकी. मग पातकी कितीतरी जण आहेत. एक भागवतामध्ये प्रसंग आहे, भागवतामधला नाही का जो पातकी आहे. आता पातकीमध्ये गणिका पातिका आहे, म्हणजे वास्तविक पाहता वेशीची मुलगी असणारी गणिका.
त्याचबरोबर भागवतामध्ये जे वर्णन आलं श्रीमद भागवतामध्ये तो आजामेळ सुद्धा नाही का सुरुवातीचा नामधारक आहे, पण नामधारक असणारा सुरुवातीचा आजामेळ ज्या वेळेला जंगलामध्ये नाही का वास्तव्यास गेला आणि गेल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी एक स्त्री आणि पुरुष ज्या वेळेला एकत्र पाहिल्यानंतर तो कामगन झाला, काम तयार झाला आणि त्या कामाच्या पोटी पुन्हा नाही का ज्या स्त्रीला जंगलात महाराज त्यानं पाहिली त्या स्त्री बरोबर तो राहिला. त्याच्यानंतर त्या स्त्रीच्या बरोबर राहून त्या आजामेळाला 10 मुलं झाली आणि 10वा मुलगा ज्या वेळेला झाला म्हणजे 10वा मुलगा झाल्यानंतर आजामेळाचा 10वा मुलगा ज्यावेळी रांगत होता तळवेतळ आणि मग तो रांगत होता त्यावेळेला आजामेळाचं वय वर्ष 80 होतं महाराज, असं वर्णन आहे. वय वर्ष 80 होतं आजामेळाचं आणि आजामेळ 80 वर्षाचा होता. आजामेळ 80 वर्षाचा असताना थकलेला आजामेळ आणि त्या बघा उद्धाराचा जर योग आला तर तो थांबत नाही. उद्धाराचा जर योग आला तर थांबवायचा प्रयत्न केला तरी तो थांबत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजामेळाचा उद्धाराचा योग आल्यानंतर नारद मुर्शींची गाठ पडली आणि मग त्या ठिकाणी नारायण नाव पोराचं ठेवलं आणि त्या मुलाचं नारायण नाव ठेवल्यानंतर सातत्यानं नारायण 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 म्हणत आणि मग त्या नारायण मुलाचा ध्यास लागला, त्या नारायण नावाच्या मुलाचा ध्यास आजामेळाला लागला. क्षणभर सुद्धा तो बाजूला होत नव्हता त्या मनापासून, सारखा नारायण नारायण नारायण. आणि मग एक वेळ प्रसंग असा आला की मरण समोर दिसलं आजामेळाला मरण समोर दिसलं. तुम्हाला सुद्धा मरण समोर दिसणार आहे, पण त्यावेळी आपण काही करू शकत नाही. पण आजामेळाचं भाग्य असं की सातत्यानं त्या मुलाच्या नावाच्या रूपानं का होईना पण भगवंताचं नामाचं सातत्य राहिलं मुखामध्ये. परिणाम असा झाला की यमदूत नेहण्यासाठी आले आणि यमदूत नेहण्यासाठी आल्यानंतर पाहिलं तर मग मात्र यमदूतांना पाहिल्याबरोबर आजामेळानं नारायण त्या मुलाला हाक मारले नारायण म्हणून, नारायणा आणि नारायणा म्हणून हाक मारल्या बरोबर आता यमदूतांना सुद्धा प्रश्न पडला की नारायण नाव ज्या वेळेला मुखात आले ह्याला न्यावा का न न्यावा, होय की नाही. आणि मग विष्णुदूत आले, दोघांचं संभाषण झालं. यमदूत विष्णुदूताने सांगितलं ह्याला आम्ही नेणार आहे. कोणाला? आजामेळाला आम्ही नेणार आहे. यमदूत म्हणले आम्ही नेणार आहे. आणि मग विष्णुदूताने सांगितलं मरताना भगवंताचं नामस्मरण ह्याच्या मुखात आले. रिग नाही. थोडस प्रमाण मला थोडं असतं की नाही वाईट, थोडस बघा कुठं पाहिजे होतं सांगतो लगेच. प्रमाण योग्य आहे, विषयच नाही. यमदूतांनी सांगितलं आजामेळाला आम्ही येणार आहे. विष्णुदूतांनी सांगितलं नारायण नावाच्या मुखामध्ये आल्यामुळं मरते काळी अंतकाळी विठू आला ज्याच्या मुखी आणि तोची झाला सुखी तुका म्हणे. म्हणून मारताना नाव मुखात आलं की त्याचा उद्धारच आहे असं संत वाङ्मय सांगतात. म्हणून विष्णुदूताने सांगितलं की याला आजामेळाला आम्ही घेऊन जाणार. आणि मग मात्र यमदूत म्हटले त्यांना नाव घेतलंय मान्य, तर ते देवाचं नाही त्याच्या पोराचं घेतलंय. नाव कोणाचं घेतलंय? अरे देवाचं नाव घेतलेलंच नाही, नारायण त्याच्या मुलाचं नाव असल्यामुळे त्या मुलाचं नारायण म्हणून त्या मुलाला हाक मारली नारायण म्हणून मुलाचं नाव घेतलंय. ते अजून प्रपंचातच आहे. तो प्रपंचातून बाहेर निघालाय का? नाही निघाला. आणि मग विष्णुदूताने सांगितलं बाबा आजामेळाचा मुलगा आधी का नाम आधी? नारायण नाम ज्यावेळेला त्याच्या मुखात आलंय मग मुलगा आधीच आहे का नाम आधीच आहे?
तर नाम आधी आहे आणि मुलगा नंतर आहे, म्हणून नाम आधी असल्यामुळं आरंभी आवडी आदरी आले नाम तेने सकळ तिथे पूर्ण झाले पूर्ण म्हणून वास्तविक पाहता नाम हे आधी आहे, नाम हे आधी आहे म्हणून उठल्या उठल्या आधी नाम घ्यावं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी असा भाग आहे, म्हणून आधी नाव घ्यावं आणि आपल्या दिनचर्याला सुरुवात करावी. म्हणून त्या अजामेळाचा सुद्धा उद्धार झाला. अजामेळ नाही का वास्तविक पाहता मरताना नारायण नुसतं नाव मुखामध्ये आलं तर तो नारायण झाला हा सिद्धांत भागवतामध्ये. नामे तारिले पातकी मुक्त झाले मृत्यूलोकी, म्हणून या मृत्यू लोकामध्ये यायचं जायचं असा विषय नाही. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर फक्त एकच आपण करायचंय, त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय आणि भगवंताचं नामस्मरण करत 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 नाही का क्षणक्षणी हाची करा विचार काही उद्धार पाहिन काही कृपा केली नारायण ऐशी तुम्ही सांगा त्याच्यानं करा समाधान चित्त माझे. म्हणून या ठिकाणी आपण बरं गंमत अशी आहे, आपण या मृत्यू लोकांमध्ये आलोय, मानवी देहामध्ये आलोय. मानवी देहामध्ये बुद्धी हा भाग भगवंतानं आपल्याला जास्त दिला आणि मानवी देहामध्येच देव होता येतं म्हणून मानवी देह तुमच्या आमच्यासाठी दिला. म्हणून तुम्ही एकच करायचे, त्या भगवंताचं सातत्यानं नामस्मरण करायचे आणि नामस्मरण करत 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 आपण शेवटपर्यंत ज्या वेळेला मरताना भगवंताचं नाव मुखात आलं त्याच्यासारखा जगाच्या पाठीवर चुकी दुसरा कोणी नाही. आणि निश्चितपणानं तो मरताना सुद्धा त्याचं नाव मुखात येणार आहे आणि आल्यानंतर नाही का तो देव स्वरूप होणार आहे हा सिद्धांत निरंबराने मानला. म्हणून मुक्त झाले वाल्मिक नाही का ऐसे बोलिले वाल्मिक महाभारती व्यासाधिक. महाभारत जे व्यासांनी लिहिलं हे व्यास सुद्धा नाही का देव अवतारी असणारे व्यासांनी सुद्धा तेच मान्य केलं. आणि जो रामायणाची जी कवी ठरले ते खऱ्या अर्थानं वाल्मिक ऋषी, त्या वाल्मिक ऋषींनी सुद्धा सिद्धांत तोच मानला. वास्तविक पाहता वाल्मिक ऋषी सुद्धा मूळचे ब्राह्मण कुटुंबातले, म्हणजे त्याचं वर्णन असं आलंय की वाल्मिक ऋषी हे म्हणजे अंगारी गोत्र ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला रत्नाकर नावाचा मनुष्य. रत्नाकर नावाचा मनुष्य हा कुठंतरी थोडासा म्हणजे दरोडेखोरांच्या कुठेतरी थोडा संगतीमध्ये गेला, परिणाम असा झाला दरोडेखोरासारखा वागू लागला आणि उद्धाराचा मार्ग आला. तेव्हा नारदांची भेट झाली. नारदांची भेट झाल्यानंतर मग मात्र नारदांनी मंत्र दिला आणि मंत्र दिल्यानंतर तो मंत्र जपत हजारो वर्ष नाही का एका जागेवरती मंत्राचा जप केला कोणी वाल्मिक ऋषीने. वारुळ अंगावरती तयार झालं आणि पुनश्च काही वर्षानंतर ज्या वेळेला त्या ठिकाणी नारद महर्षी आले त्यावेळेला त्या वारुळातून आवाज येत होता राम राम म्हणून द्रव्य रामाचा ध्वनी ऐकायला आला आणि ते वारुळ बाजूला केलं. त्यातून तेजपुंज असणारे वाल्मिक ऋषी बाहेर आले म्हणून त्यांचं नाव वारुळातनं वाल्मिक ऋषी बाहेर आले म्हणून वाल्मिक ऋषी नाव पडलं. वाल्मिक ऋषी सुद्धा नाही का वास्तविक पाहता वाल्मिक ऋषी सुद्धा मामूली नाहीत. त्या राम नामाच्या ताकदीवरती वाल्मिक ऋषी तिन्ही तास फिरतात. रामायण सांगताय बरं का, रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे. वाल्मिक ऋषी स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळलोक तिन्ही लोकांमध्ये सतत गमन करतात कायमस्वरूपी. आणि तेच वाल्मिक ऋषी प्रभू रामांच्या मुलाचे गुरु झाले. जी प्रभू रामांची 2 मुलं होय की नाही, त्या मुलांचे म्हणजे वास्तविक पाहता ते गुरु झाले आणि गुरुचा आशीर्वाद त्या मुलांना मिळाला प्रभू रामांच्या. तर ती मुलं म्हणजे इतकी म्हणजे मोठी योद्धे तयार झाली की ते कोणालाही पेले नाही. तर मारुतीला सुद्धा त्यांनी बाजूला काढलं होतं असं रामायण सांगतंय. मारुतीला सुद्धा कोणामुळं वाल्मिक ऋषींच्या आशीर्वादामुळं म्हणजे त्या रामांची मुलं भरताला सुद्धा जड गेली आणि मारुतीरायांना सुद्धा जड गेली. शेवटी रामाच्या कानावरती बातमी गेली की कोण ह्यांचे गुरु आहेत की जे नाही का त्यांची शिष्य असणारी ही 2 मुलं. म्हणजे ही 2 मुलं प्रभू रामांना सुद्धा बराच वेळ माहित नव्हती ही कुठली आहेत असं रामायण सांगतंय. असा भाग आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वाल्मिक ऋषी
हे वास्तविक पाहता म्हणजे राम नामाच्या ताकदीवरती तिन्ही तळात फिरून नाही का जगाच्या बापाच्या मुलांचे सद्गुरू होण्याचा मान त्यांना मिळाला. विठ्ठल एकच करायचंय कलियुगी हरी कीर्तन कलियुगामध्ये फक्त एकच आहे. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणून कलियुगामध्ये कीर्तन भगवंताला आवडतं. म्हणून वास्तविक पाहता बावी गावी गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा तुझ्या गोपाळ. म्हणून कीर्तन म्हणजे नामघोष. कीर्तन म्हणजे नामघोष सर्वांनी मिळून केलेलं कीर्तन. आता वास्तविक पाहता कीर्तन हे संत वाङ्मय असं सांगतंय पाहून या ग्रंथ करावे कीर्तन होय की नाही. म्हणून ग्रंथाचा अभ्यास करून कीर्तनकारांनी कीर्तन करावं असं संतांचं म्हणणं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्यानंतर गप्पा गोष्टी मारणं किंवा काय करणं हसावणं हे असलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं काही प्रसंग म्हणजे आदरणीय भांडेलगे महाराज सुद्धा म्हणजे शिवाजी राजांचा एखादा प्रसंग घेतात. तो ओघानं प्रसंग आला घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे जगद्गुरु तुकोबा रायांचं खऱ्या अर्थानं म्हणजे छत्रपती शिवाजी राजांना मार्गदर्शन मिळालं. आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर मग राज्य कसं चालवावं हे ज्ञान तुकोबरायांनी राजांना दिलं त्यावेळी असा भाग आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पण एकच आहे इथं हसून टंगळ मंगळ ह्या व्यासपीठाची होता कामा नाही. आणि आता हल्ली तेच झालं. म्हणजे हल्ली वास्तविक पाहता विनोदाचार्य काय गरज आहे इथं विनोदाचार्य. म्हणजे लोकांना पुन्हा रामायण सांगितलं पाहिजे, लोकांना पुन्हा महाभारत सांगितलं पाहिजे. लोकांनी रामायणी पाहिलं आणि महाभारतही पाहिलं, लोक विसरून गेली. पुन्हा टीव्ही वाल्यांना पुन्हा रामायण लावावं लागलं. आणि रामायण टीव्ही वाल्यांनी परत लावलं तरी सुद्धा लोक पुन्हा वचन दिले तुम्हाला, वचन दिले तुम्हाला झालं की ठरलं तर मग आज काटा करायचा. हा ठरलं तर मग म्हणल्या बरोबर ते होतंय ना होतंय तू लगेच पुन्हा काय करायचे ठरवून घरोघरी मातीच्या तोली. अरे असा विषय हे ह्याच्यात वेळ जातो व्हायला आपला आणि काही नामस्मरण होत नाही. अरे इथं फार मोठं म्हणजे वास्तविक पाहता इतकं जुनं म्हणजे पूर्वी मी एकदा येऊन गेलो बरेच वर्ष झाली त्याला. पण इथं आल्यानंतर प्रभू राम स्वतः येते आणि त्या प्रभू रामांचं रोज 10 मिनिटं जर इथं राम 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 म्हणून जर जप केला तर त्याच्या जीवनाचा काया पालट होईल एवढं सामर्थ्य ह्या मंदिरात आहे. काय झालंय म्हणजे गावातल्या मंदिराचं बरेचसे म्हणजे मला लोक सांगतात की गावातले देव जागे नाहीत लोक जात नसल्यामुळं असा भाग आहे. म्हणून प्रत्येक गावाची ही बोंबाबोंब आहे की मंदिरं चांगली आहेत छान आहेत, आता मूर्ती कितीतरी चांगली आहेत पण तिथं जाण्यावाचून अडचण आहे. लोकांना वेळ नाही जायला तिथं सुद्धा. पण इथं माझं म्हणणं असं आहे की आजपासून तुम्ही उद्यापासून 5 मिनिटं तरी इथं भगवंताचं नामस्मरण करा उद्यापासून येऊन. आणि पुढच्या वर्षी मला सांगायला राहिलो तर कलियुगामध्ये करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे नामघोष सर्वांनी मिळून केलेलं भगवंताचं स्मरण त्याला म्हणायचं कीर्तन. आणि म्हणून कीर्तन कलियुगामध्ये की भगवंताला ते आवडतं. कारण कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. तुका म्हणे त्याची कीर्तनाची ओढी, तुका म्हणे त्याची कीर्तनाची गोडी प्रेमी घाली उडी नामासाठी. म्हणून जिथं कीर्तन चालतं तिथं भगवंत असतो. म्हणून या ठिकाणी निरोपराया सांगतात कलियुगी हरी कीर्तन. कीर्तन करत असताना वास्तविक पाहता कीर्तन एखाद्या पापी माणसानं जरी ऐकलं नाही का, अधम म्हणजे पापी असणारा मनुष्य जरी या ठिकाणी बसला त्याने कीर्तन श्रवण जरी केलं तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय रत्ना निरोबरांचं म्हणणं आहे. आणि म्हणून
कलियुगी कीर्तन करिता तरले अभंग. आणि मग कीर्तनाच्या सामर्थ्यावरती कितीतरी लोकांचा नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला, होय की नाही. हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरी होते. म्हणून एकच ज्ञानोबरायांचा बघा 27 अभंगाचा जो एक ग्रंथ आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा 27 अभंगाचा एक ग्रंथ आहे. कोणता आहे? क्या बात आहे, हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. किती अभंग आहेत? 27 आहेत. आता बाकीचे गुरु परंपरेचे करायचे नाहीत, फक्त 27 अभंगाचा जो हरिपाठ आहे, त्या हरिपाठाचं ज्ञानोबरायांनी एकच गृहपट ठेवला त्या 27 अभंगाला. हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना कोण करी, होय की नाही. आणि म्हणून पुण्याची गणना सुद्धा त्याची होत नाही असं ज्ञानोबरायांचं म्हणे. म्हणून निळोबराय सांगतात, निळ म्हणे
हरीच्या नामे झाले संत, नाही का? निळोबराच्या होते चरणामध्ये सांगतात की निळा म्हणे असंख्यात, म्हणजे ते जे संत झाले, नामावरती जे संत झाले, जे नाममय झाले, त्यांची संख्या अगणित आहे, असंख्य, की त्यांचं मोजमाप करता येण्यासारखं नाही. असं म्हणजे नामाचं सामर्थ्य आहे. म्हणून निळोबराय सांगतात निळा म्हणे असंख्यात, असंख्यात म्हणजे संख्या करता न येणे म्हणजेच असंख्यात असा भाग आहे. म्हणून निळोबराय सांगतात निळा म्हणे असंख्यात, हरीच्या नामे झाले संत, पंढरीचे वारकरी ते अधिकारी, मोक्याचे अधिकारी ते वारकरी पंढरीचे, असा भाग आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं की जे नामधारक आहेत ते आज सुद्धा आहेत, पूर्वी होते, आत्ता आहेत, पुढे राहणार आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली आणि हे संत, नाही का? वास्तविक पाहता त्यांनी एकच केलं की त्या भगवंताचं सातत्यानं दिनरंजनी हाची धंदा, गोविंदाचे कुमारी विषय तो त्यांचा झाला, नारायण न आवडे जनधन माझा पिता, फक्त एकच विठोबा. निळा म्हणे असंख्यात, हरीच्या नामे झाले संत. म्हणून खऱ्या अर्थानं, नाही का? जर निश्चितपणे जीवनाचा उदरभाव वाटत असेल तर एकच कलियुगामध्ये साधन आहे. बाकीची साधनं आपल्याला न पेलणार आहेत. बाकीची साधनं जी कलियुगामध्ये आहेत ते आपल्याला योग याग विधी येणे ही सिद्धी व्हायची उपाधी धर्म ज्ञानोबराय सांगतात. म्हणून कलियुगामध्ये योग साधना करणं शक्य नाही, कर्म मार्गाने जाणं शक्य नाही, ज्ञान मार्गाने जाणं शक्य नाही. म्हणून, नाही का? ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे पण अधिकारी वेगळा आहे. ज्ञानोबरायांचा अमृतानुभव ग्रंथ आहे पण अधिकारी वेगळा आहे. ज्ञानोबरायांची चांगले 65 ग्रंथ आहे पण अधिकारी वेगळा आहे. तसं हरिपाठ हा ग्रंथ तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी वास्तविक पाहता, नाही का? सर्वसामान्यांना पचणारा, रुचणारा, म्हणजे घेण्यासारखा म्हणून हरिपाठ नावाचा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी त्याची निर्मिती आहे. आणि म्हणून एकच काम करायचे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी उठा लागे वार्याचा म्हणा, त्याला पंढरीनाथ वारी जन्मी देवामाता सुखी यथा जन्माच्या खऱ्या संख्येची प्रमाणात अथो काळ सारवा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या फक्त एकच काम करायचंय. उद्यापासून जो भेटेल त्याला फक्त एकच करायचं. समोर ना आला ओळखीचा असला तर, नंतर बिगर ओळखीचा जर कोणाला म्हणाला रामकृष्ण हरी तर तो बघलं तसाच जाईल. तसं नाही, गावातल्या गावात जर कोण दिसला की त्याला, नाही का? पूर्वी म्हणत होती बघा लोक राम 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 म्हणायचे, नकळत नामस्मरण व्हायचं, नकळत पुण्याचा संचय होत होता. आता ते बुडलं. आता त्याच्यानंतर गुड मॉर्निंग आलं, गुड इव्हिनिंग आलं, ते नाही, त्याच्यानंतर फक्त आता हात हलवायचाच आलं. आता ना देणं नाही घेणं, तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने. मला तुला बरेचसे लोक दिसल्याबरोबर त्याला काय म्हणायचं हे बी कळत नाही, त्यानं हात का केला हे बी कळत नाही. आणि म्हणून त्याच्या नादाला न लागणं चांगलं. फक्त एकच करायचं, समोर ना आला रामकृष्ण हरी, आपण म्हणलो की तो म्हणतोच. आपण म्हटलो समोरच्या माणसाला की त्याला म्हणावंच लागतं रामकृष्ण हरी.
त्याचंही नामस्मरण, आपलंही नामस्मरण. आणि म्हणून काय होताना आता सर्वांनी चालू बसायचे, भगवंताला सर्वांनी हाक मारायची, सर्वांनी छान. सर्वांच्या चरणावर आता आमचा आवाज बघायचं, तिकडे आमचा आवाज कमी नाही. महाराज सांगतील, आता महाराजांची सेवा आहे ना, हा महाराज सांगतील तोच आवाज 400 वर्षापूर्वीचा, त्याचा तुम्हाला ऐकायला मिळेल त्यांच्याकडे. पण आमचा आवाज बघा आता. विठ्ठल कुमारी विठ्ठल विठ्ठल कुमारी विठ्ठल काय आवाज आहे. असा आवाज जर काढला ऐका नाही, अरे 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 देव सुद्धा आल्याला म्हणाला तर थांबू का नको, असं नको व्हायला. याला जोर से हा सर्वांनी माझं बसलेली नाही करणार. विठ्ठल